तर मला आनंद आहे की आज भेटता आलं. ही तुमची संघटना, त्याची वास्तू, त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही महत्त्वाचे सहकारी तुमचे होते त्यांच्याशी माझा हा सुसंवाद असायचा. साधारणतः पत्रकार म्हटल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी कौतुकाच्या सांगितल्या जातात. माझा अनुभव असा आहे की पत्रकार आणि व्यवहार याचा संबंध फार मर्यादित आहे. आणि त्याचं कारण ही जागेची ज्या वेळेला मान्यता द्यायचा प्रस्ताव माझ्या पुढं होता आणि त्यावेळी त्या कलेक्टरनं मी सांगितलं ही जागा अतिशय अफूट आहे, अधिक घ्यायची गरज आहे. इथं आम्ही SMDC फाउंडेशन, मला तो जवळच आहे, शेजारची, आणि अशा 2-3 संस्था या नजरेसमोर होत्या. पण त्यावेळेच्या आमच्या पत्रकार मित्रांनी सांगितलं ही जागा आम्हाला गरजेपेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे काय अधिक नको. आणि त्यामुळे साधारणतः व्यवहाराचा तुमचा संबंध हा यातच फसतो होतो. असा का नवीन जागेच्या शोधात आहे, चांगली गोष्ट, त्याच्यात यश मिळो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पत्रकार, वृत्तपत्र या सगळ्या गोष्टीशी ठरवून मला कधी ना कधी संबंध आला. एक काळ असा होता 1958-59 की त्यावेळेला सकाळमध्ये जाहिरात आली की चिरणी पत्रकार याच्यासाठी अर्ज करावा. आणि मी अर्ज केला आणि माझी मुलाखत एक कर्नल साठे म्हणून व्यस्त होते सकाळमध्ये नानासाहेब फुलेकरांच्या बरोबर. त्यांनी माझी मुलाखत घेतली. मी आणि माझे मित्र विठ्ठल मणियार आमच्या दोघांची त्यांनी निवड केली. आणि निवड केल्याच्या नंतर काही दिवस त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. सकाळ आणि सावंतांचा सगळा संच यांची काही वैशिष्ट्य होती. त्याच्या बातम्या बघितल्याच्या नंतर मी सुद्धा अस्वस्थ व्हायचो. बातम्या काय की दौंडमध्ये उरूस होता, वांगण्याचा खंप वाढला. वांगण्याचा खंप वाढला ही बातमी द्यायची काय आवश्यकता नसं मला वाटायचं. पण नानासाहेबांशी बोलल्याच्या नंतर ते सांगायचे की दौंडच्या वाचकांना आपल्या गावचं काहीतरी आलं हे कळल्याच्या नंतर वृत्तपत्राच्या बद्दलची आत्महत्या त्यांच्यात वाचते. त्यामुळे ही बातमी लहान दिसली त्याची सुद्धा तिला एक वेगळं महत्त्व आहे. बातमी वर्तमानपत्रामध्ये की भीमा नदीला पूर आला आणि लोकांनी कलिंगडाची लागून केलीची ती कलिंगड वाहून गेली. आता ही बातमी सकाळमध्ये. आता या सगळ्या बातम्या मला अस्वस्थ करायच्या. पण त्यावेळेचे जे कोणी होते मालक लोक त्या सगळ्यांचा दृष्टिकोन शेवटच्या माणसाच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी साधी असली तर तिला प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. नंतर एक दिवशी आम्ही लोकांनी ठरवलं, फारसं लोकांना माहिती नाही, आपणच एखाद्या वर्तमानपत्र काढावं. आणि मी आणि आमचे 2 मित्र होते, दोघांनी मिळून एक वृत्तपत्र काढलं. त्याचं नाव नेता. ते काढलं. साधारणतः 1-2 अंक निघाले, पुन्हा काही निघू शकले. नंतरच्या काळामध्ये मी पुण्यात शोधलं आणि पक्षाचं काम करत होतो. तेव्हा काकासाहेब गाडगे मार्ग मुंबई इथं जे काँग्रेस भवन आहे तिथं मी राहत असे.
आणि आमची काही लोकांची वैची झाली. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, त्याच्यामध्ये एक व्ही के देसाई म्हणून होते, हयात नाही ते आली, अतिशय उत्तम लिहायचे. आणि एक शशीशेखर वेधक म्हणून आमचे मित्र होते. ते इंग्लंडला असत, नंतर तिथल्या लेबर पार्टीत काम करायचे आणि त्यानंतर ते परत आले. तर आम्हाला चौघांचा ग्रुप असायचा. त्यावेळेला वेदक आमच्या मागे लागले की आपण काहीतरी वर्तमानपत्र काढू. आता एक अनुभव इथला होता, पण त्याची म्हटलं काय हरकत नाही. मग बाळासाहेब ठाकरे, मी आणि आमचे 2 सहकारी प्रत्येकाने 5,000 रुपये गोळा केले आणि 20,000 रुपये खर्च करून गुंतवून आम्ही राजनीती नावाचं एक पत्रक काढलं. त्याचं स्वरूप आमच्या डोक्यात होतं त्या काळात टाईमचा अंक होता तसं करावं. कारण ते शशीशेखर वेधक हे इंग्लंडमध्ये बरेच दिवस राहून आल्यावर ते साधारणतः टाईम्स वगैरे असाच विचार करायचे आणि त्याप्रमाणे आपण काढावं. त्याच्यात राज्यांचे विभाग असावेत, आंतरराष्ट्रीय विभाग असावेत, शास्त्र, शिक्षण या गोष्टी काय असावं, क्रीडा काय असावं, असं सगळं आमच्या पुढं बांधलं आणि आम्ही शेवटी मान्य केली आणि पहिला अंक काढायचं ठरवलं. अंक काढला. बाळासाहेबांच्या घरामध्ये त्यांच्या घोडीने होत्या आणि त्याला काय म्हणतात, म्हणजे देवी अंगात येते ना, असं काहीतरी त्याला होतं. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की आपण काढायचं खर्चात कसं, पहिला अंक कुठं द्यायचा याचा आपण सल्ला त्यांचा घेऊया, भगिनीचा. आणि नंतर त्यांच्या अंगात ती देवी आली आणि त्यांनी सांगितलं की सिद्धिविनायकला जाऊन पहिला अंक द्या आणि अंकाला अशा पद्धतीची मागणी मिळेल की तुम्हाला अंक सर्व दिसायचाच नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही चौघांनी जाऊन सिद्धिविनायकामध्ये तो अंक वाहिला. पुन्हा तो अंक दिसला नाही, आम्हालाही दिसला नाही, वाचकांना दिसलं. या सगळ्या गोष्टीचा एकदा अनुभव आल्याच्या नंतर आता तुमच्या धंद्यात पडायचं नाही हा निकाल घेतला. पण माझ्या धाकट्या भावाला काही आवडलं नाही. तो विचारा अजूनही त्या क्षेत्रात आहे, त्यांचं काय चालून द्या, पण मी काय त्याच्यामध्ये नाही. असो, असं काही तुम्हाला विचारायचं असलं तर म्हणजे आमचा बाळासाहेब ठाकरेंचा वृत्तपत्र क्षेत्रात आम्ही केलेल्या कामगिरी त्याबद्दलचा प्रश्न न विचारता इतर काही विचारले करतात. तुमच्या नजरेतनं पत्रकारिता कशी बदलली, काळ बदलला तुम्ही एवढ्या वर्ष पत्रकारिता बदलली, आता कशी पत्रकारिता बदलली, तंत्रज्ञान साहजिकच आता टेक्नॉलॉजी या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करते. सुधारणा आहे, क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये तुमच्या स्पर्धाही दिसते. कोणता अंक वाचावा आता प्रत्येकाच्या आवडी निवडी असतात. आता सांगणं गैरसमज करू नका. आता मी दिल्लीमध्ये जे असतो, पार्लरच्या स्टेशनमध्ये राहतो, पहिला अंक मी जो सकाळी वाचतो तो मी इंडियन एक्सप्रेस वाचतो आणि नंतर इतर अंक वाचतो. महाराष्ट्राच्या वेळी मी तो पहिला अंक मी लोकसत्ता वाचतो आणि त्याच्यानंतर मग सकाळ आमचे पुण्यनगरी किंवा तत्सम सगळे महाराष्ट्राच्या सगळे. एक काळ असा होता की वृत्तपत्र वाचायचं म्हणजे त्यानंतर नुसतं वृत्तपत्र नाही की त्याच्यात अग्रलेख कोणाचा याच्यावर वृत्तपत्रांचं लक्ष असतं. गावाकडे
त्याच्यानंतर गोविंद तळवळकर आणि त्याच्यानंतर रणा लाथे लाथे हे स्वतःला होते. जी हे महाराष्ट्र त्यांची सुरुवात करायला झाली होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये गोविंदराव होते. या सगळ्यांचं म्हणजे वाचवीपेक्षा आजचा अग्रलेख काय याच्यावर आम्हाला लोकांचं जास्त लक्ष आहे. आणि त्याच काळात आणखीन एक संपादक होते, त्यांचं नाव फा गाडगे. फा गाडगे यांचे सुद्धा अग्रलेख आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आल्याच्या नंतर प्रभातमध्ये वारा कोथारींचे अग्रलेख हे सुद्धा वाचिनी अशा प्रकारचे अग्रलेख असायचे. त्यामुळे वृत्तपत्राकडे बघत असताना माझा सुरुवातीचा दृष्टिकोन त्याचे संपादक आणि त्यांचे लिखाण आणि आज गोविंदरावनी काय लिहिलं आहे तर जीवींनी आज काय लिहिलं आहे, एखादी घटना देशामध्ये घडली तर त्याचा औत्सुक्य असायचं. हल्ली माफ करा संपादकांची फारशी ओळख नाही. म्हणजे एक दिवशी मी प्रवासात होतो आणि माझ्या शेजारी गृहस्थ बसले होते. त्यांना मी सहजच विचारलं आपण काय करता. त्यांनी सांगितलं चाळीस वर्षे मी म्हणजे चाळीस हे अमुक अमुक संपादक नाही. मी तो विभाग मी बघत नाही. मी संपादक आहे पण माझा विभाग वेगळा आहे. आता संपादक म्हणजे आमच्या डोक्यात एडिटोरियल वगैरे हे सगळं वेगळं आहे. पण आता वरच्या वर्षांसाठी एकापेक्षा अधिक संपादक आणि त्यांचे वेगवेगळे विभाग हे काय आमच्या डोक्यात फारसं शिरत नाही. म्हणजे यावरती थोडं अवगत झालेलं. पण हा बदल हा ठिकठिकाणी बघायला मिळतोय. ही गोष्ट आजची वस्तुस्थिती. इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे कसं बघतो सर? इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल नवीन माध्यम हे बंद करणार. मला खरं तुझ्या लोकांची भयंकर काळजी होती. त्याने 2-3 कारणे. असं मी दिल्लीमध्ये असतो त्यावेळेला एक दिल्लीच्या हवाचे थंडीच्या दिवसात प्रचंड थंडी, उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड उन्हाळा आणि काही घडलेलं असलं समजा मी मुंबईवरून दिल्लीत गेलो. मे महिना आहे आणि माझ्या दाराशी 30-40 कॅमेरावरून घेऊन उभे असतात. आणि मला खरं सांगतो मला वाईट वाटतं. त्या उन्हामध्ये तासनतास दिवसाचे उभे असतात. आज ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तत्सम सगळे त्यांचे सरकारी हे तासनतास हे उजळ डोक्यावर घेऊन आम्हाला लोकांच्या मागं फरत असतात. हे चित्र कसं बदलायचं मला माहिती नाही. पण ही अस्वस्थता करणारे चित्र आहे. विशेषतः दक्षिणेची काही राज्य आहेत तिथं हे आणखीन चित्र गंभीर आहे. उदाहरणार्थ तामिळनाडूची एखादी महत्त्वाची बातमी असेल किंवा केरळची बातमी असेल तर या दोन्ही भागातले त्या दोन्ही राज्यातले प्रत्येकांची संख्या इतकी जास्त असते आणि इतके यातना सहन करून ते वृत्त मिळवायच्या प्रयत्नात असतात. त्यांची अवस्था ही काही चांगली नाही. जरूर काही लोकांशी बोलायची संधी मिळाल्याच्या नंतर आपलं मत त्या ठिकाणी मांडायला एक अपॉर्च्युनिटी आहे ती असते. पण एकंदरीत या दोन्ही विभागात आणि प्रिंट मीडियातले पत्रकार याच्यामध्ये फरक दिसतो. किंवा लोकांची चिंता होतावी अशी स्थिती आहे. इंडियन एक्सप्रेस राज्यात आल्यावर लोकसत्ताचं नाव सांगितलं. पवारसाहेब सामना वाचतात. चांगला हल्ली वाचायला हवी. संपादक चांगले लक्षात. ओंकार नमस्कार, मी ओंकार बाबळे इंडिया टुडे आहे आणि मला विचारायचं की
आपण आता बदलत्या मीडियाबद्दल किंवा तुम्ही असं म्हणताय की प्रिंट मधून आपण आता इलेक्ट्रॉनिक मध्ये आलो, पण गेल्या काही वर्षातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बदलत्या मीडिया सोबत मतदारांचा कल बदललेला आहे आणि त्यावरून येणाऱ्या काळातलं राजकारण तशा पद्धतीने बदलणार आहे आणि आता ते तितकं उगवतं झालंय. तर ज्या पद्धतीने मीडिया बदलतोय तसा मतदारांचा कल बदलतोय आणि इन्फ्लुएन्सिंग वोटर पॅटर्न जो बदलतोय ना, त्याच्यावरून तुम्हाला आताची पॉलिटिकल सस्टेनेबिलिटी कशी वाटते आणि एक राजकीय नेता म्हणून तुम्हाला याचं भविष्य काय दिसतंय? दोन गोष्टी आहेत. सिरियस जर्नलिझम करणारे जे लोक आहेत त्यांनी उद्याच्या निवडणुका किंवा त्या संदर्भात लिखाण केलं की त्याचा नक्की परिणाम होतो. त्यांचा परिणाम आम्हा लोकांच्यावर होतो, वाचकांच्यावर होतो आणि त्याचे खास अंक ज्यावेळी तुम्ही लोक काढता आणि तो अंक काढत असताना तेव्हा लोकांचा सर्वे हा ऑथेंटिक कितपत आहे त्या दृष्टीने तुम्ही काय काळजी घेतली, काय कष्ट करतात, हे जर स्वच्छ झालं, स्वस्थ झालं तर त्याचा नक्की परिणाम हा मतदारावर होतो. आणि त्याच्याकडे आमच्यासारखे लोकसुद्धा अधिक सिरियसली वागतात. एकंदर हल्लीच्या काळामध्ये मीडिया हा आमच्या क्षेत्रामध्ये अत्यंत इफेक्टिव्ह आहे. त्याची उपयुक्तता समाजाला आम्हा सगळ्यांना अधिक आहे. परंतु काही वेळेला स्वच्छ चित्र असं जाणवतं की वृत्तपत्रात येणारं ठळक बातम्या किंवा लिखाण याच्यामागं कुठली तरी अदृश्य शक्ती आहे आणि ही अदृश्य शक्ती त्यांना लिहायला भाग पडते. कधी कधी तुम्हाला लोकांची व्यक्तिगत चर्चा करायची संधी मिळाली, मग सत्य आम्हाला कळतं हे कुठून इन्स्ट्रक्शन आलेले आहे, कुठून फोन आलेले आहे. तुम्ही दिल्लीमध्ये तुम्हाला संधी मिळाली का नाही माहिती नाही, पण प्रधानमंत्री राहतात त्या जागेचं पूर्वीचं नाव वन रेस्कोर्स होतं. वन रेस्कोर्स होतं आमचं एक जवळीक होती आणि त्याचं कारण वन रेस्कोर्सला यशवंतराव चव्हाण जायचे. अनेक वर्ष तिथे ज्यावेळी गेले महाराष्ट्रातनं डिफेन्स मिनिस्टर झाले, थोडे दिवस एका ठिकाणी होते, नंतर वन रेस्कोर्स आले, ते त्यांच्या अखेर शेवटसुद्धा तिथंच झालं. आता ते वन रेस्कोर्सचं नाव बदललं आणि त्याचं नाव आता काहीतरी लोकसेवक वगैरे असं काहीतरी, लोककल्याण असलं. आणि ते जे निवासस्थान आहे ते निवासस्थान 4 वने एकत्र करून असं असेल ते निवासस्थान आहे. साधारणतः दिल्लीचं निवासस्थान जर कोणी बघितले माणसांची, माझं बघितलं तर साधारणतः माझं निवासस्थान एक 2-1 एकराचं आहे. 2 एकराचं घर हे तुम्ही लक्षात घेऊ शकता किती मोठं आहे. अशी 4 घरं एकत्र असलेलं प्रधानमंत्री निवासस्थान आहे. आता त्या ठिकाणी एके ठिकाणी आम्ही कोणी गेले, तुम्ही गेला, वेळ असेल, अपार्टमेंट असेल, ऑफिशियल मिटिंग असतील, एका बंगल्यात ते असतात. दुसऱ्या बंगल्यामध्ये त्यांच्याकडे येणारे कुणी गेस्ट, कुटुंबातले वगैरे त्यांच्यासाठी येतात. तिसऱ्यामध्ये ते स्वतः राहतात आणि चौथ्यामध्ये असा रोजच्या वर्षांसाठी आज कुठं काय आलं असे एक साधारणतः 120 असे विभाग आहेत.
त्या 120 विभागामध्ये सायन्सने आज काय लिहिलं आहे, इंडियन एक्सप्रेसचा अडलेले काय आहे, आणखीन काय 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 वगैरे, हे सगळं वागणारं अशी एक व्यवस्था अतिशय उत्तम आणि त्या ठिकाणी केली. आणि ती यंत्रणा अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे तिचा प्रभाव फारच एखाद्या सरकारी गोष्टीवर किंवा शासकीय नेतृत्वावर टीका टिप्पणी प्रचंड जरी झाली असेल तर तिचं वचन लावलं तरी तिकडं कळतं. म्हणजे मालकांची आहे, तुम्हा लोकांची नाही. आणि तेव्हा जिथं सूचना द्यायची तिथे सूचना दिली जाते. चांगलं असेल तर चांगलं सांगतात असा ऐकतो, पण चांगलं नसेल तर त्या संबंधीची काही सूचना असते ती फार स्वच्छ करवली जाते. हे बदल यापूर्वी कधी बघायला मिळत नव्हते, ते हल्ली बघायला मिळतात. साहेब, माझा एक प्रश्न आहे की तुमचे अनेक किस्से आम्ही ऐकले आहेत संपर्काचे, वैयक्तिक संपर्काचे बातमीदारांबरोबरचे. तर आता असे मनातलं व्यक्त करावं अशी बातमीदार आपल्या जवळ आपण म्हणजे बोलावंसं वाटेल असे बातमीदार आहेत का, आणि आपण त्यांना आपली जादू सांगता का? मी खरं सांगू का, माझा पहिला इतका कॉन्टॅक्ट राहिला नाही. म्हणजे तुमच्याकडे मी कधी आलो पूर्वीच्या काळात तर 70% लोकांना मी ओळखत असे नावाने. आता मगापासून मी विचार करतोय, मला 3-4 लोक दिसतात. हे आता आहेत का नाही माहिती नाही. आहात का अजून? म्हणजे फार थोडे लोक या ठिकाणी दिसतात. त्याचं कारण आहे जनरेशन गॅप आहे. मी काही दुसरं काही कारण नाही. क्षेत्र बदलली, जनरेशन गॅप होईल, त्यामुळे व्यक्तिगत सुसंवाद पूर्वी असायचा. म्हणजे मी पूर्वी इथं उतरायचो, बारामती गेस्ट हाऊस म्हणून एक जागा करायची तुमच्यातल्या काही लोकांना माहीत असेल, आणि त्याच्या समोर 2 लोकांचं निवासस्थान होतं. आणि त्या निवासस्थानामध्ये म्हणजे संध्याकाळी गेल्याच्या नंतर मी अनेक आमची सगळी सरकारी चिठ्ठी, गप्पा गोष्टी, चर्चा या सगळ्या गोष्टी मुक्तपणाने चालायच्या. आज एक तर मी तिथं फारसा राहत नाही, आणि दुसरी गोष्ट समोर पत्रकार कॉलनी जी आहे माहिती नाही, तर तिथं पत्रकारच नक्की राहतात का आणि तिथून जातात. पण जे काय असेल तो माझा कॉन्टॅक्ट असा राहिलेला नाही. थोडे अलीकडचे काळातले राजकीय प्रश्न घेतले तर विचार ना. आता दोन प्रश्न माझे प्रामुख्याने. एक तर भाई जयंत पाटलांविषयीचा जो विषय सध्या चाललाय, त्यांनी काल म्हटलंय की शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे माझा पराभव झाला. हा एक भाग, कारण हे महाविकास आघाडीशी संबंधित विषय आहे. आणि दुसरं छगन भुजबळांची आपल्या अलीकडे झालेली भेट, ती केवळ त्या आरक्षणाच्या विषयापुरती किंवा राज्यातल्या वातावरणापुरती मर्यादित होती का आणखी काय? जयंत पाटील यांचा आमचा एकत्रित निर्णय झाला नव्हता. एकत्रित याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या वतीने उमेदवार ठरवायचा आमचा निर्णय झालेला नव्हता. माझा इंटरेस्ट नव्हता, कारण माझ्या पक्षाकडे सगळी म्हणून 12 मतं होती. आम्हाला एका पक्षाला निर्णय सफल करावा असं वाटलं, आणि त्याला कारण होतं. कालची लोकसभेची जी निवडणूक झाली ती आम्ही तिघांनी एकत्र लढवली. ती एकत्र लढवत असताना डावे, त्याच्यात CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष हे येतात. त्यांनी आमच्याकडे काही जागा मागितल्या होत्या, आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यावेळेला काँग्रेस, शिवसेना आणि मी तिघे एकत्र असताना मी आमच्या सहकार्यांना सांगितलं की आता आपण डाव्या
पक्षांना अखोजित करू शकत नाही. पण यानंतर निवडणुका द्यायची, ते विधान परिषदेच्या असतील किंवा उद्या महाराष्ट्राच्या असतील, तर तिथं आपण कुठे यांना अखोजित करू. ते सगळ्यांनी मान्य केलं, डाव्या पक्षांनी मान्य केलं. आम्ही तिघे एकत्र राहिलो आणि तुम्हाला ठाऊक आहे की आम्हाला यश चांगलं मिळालं. त्यामुळे माझ्या मनात एक गोष्ट होती की आज संधी आली तर डाव्यांचा कुठेच विचार करावा. आणि त्याच्यात मी आमच्या सरकारच्यांना कळवलं की आमच्या पक्षाकडे 12 अंक आहेत, आम्ही 12 अंक शेकाफला देऊ शकतो. त्याच वेळेला काँग्रेसकडे मतं जास्त होती. त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं साहजिकच आहे. शिवसेनेकडे थोडी जास्त होती पण पुरेशी नव्हती. त्यांनी निर्णय घेतला आपला उमेदवार उभा करायचा. आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत मत वेगळं होतं. तुम्ही लक्षात घ्या, काँग्रेसकडे काहीतरी 40-42 आमदार होते. किती होते? 37. आमच्याकडे 12. शिवसेनेकडे 15 आणि 1 गडाख असे 16. आम्ही काय म्हणजे माझं गणित वेगळं होतं. काँग्रेसकडे जेवढी मत आहेत त्यांनी 2 नंबरचं मत, 1 नंबरचं मत कोणालाही द्यायचं नाही असं माझं मत होतं. निवडून यायला त्यांना 22 सीट हवी होती. माझी सूचना होती तुम्ही तुमच्या अनुचित काय असतील ती सगळी तुम्हाला घ्या 1 नंबरची, आणि 2 नंबर 50% शेकाफला द्या, 50% शिवसेनेला द्या. 1 नंबरची गरजेपेक्षा जास्त मतं असल्यामुळं ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मतं या 2 नंबरला मिळते. आणि 2 नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या 2 नंबरने पहिलं मत शेकाफला द्यावं. हे जर केलं असतं तर माझं गणित आहे 3 उमेदवार आले असते. एनिवे हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही, ते मान्य झालं नाही. आणि त्याचा थोडं फासलांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही, दुसरं काही कारण नाही. कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजी कशी असावी या संबंधीची मतभिन्नता होती, एवढंच. दुसरा काय भुजबळांच्या हल्ली 2-3 भाषणं त्यांची फार छान झाली. 12 वर्षाला साध्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी बोलले. त्याच्या आधी ते वीजला गेले होते, तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारचं भाषण दिलं. त्या दोन्ही भाषणामध्ये त्यांनी माझ्याबद्दलची प्रचंड आस्था व्यक्त केली, कौतुक व्यक्त केलं. आणि त्याच्यानंतर मला ते भेटायला मला थोडं बरं नव्हतं, थोडं ताप होता. त्यामुळे मी 2 दिवस सुट्टी काढली. कळलं मला, झोपेतनं उठवलं, भुजबळ साहेब आले. म्हणजे कधी आले तर 1 तास. म्हणजे 1 तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे भेटलं असेल. ठीक आहे म्हणजे ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या गोष्टी केल्या पाहिजेत तरच महाराष्ट्राचं हित आहे. महाराष्ट्राचं चित्र जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही याच्यात येण्याची आवश्यकता आहे. त्याची भूमिका अशी होती की त्या एका मिटिंगला मी गेलो नाही, मी किंवा आणखी आमची सरकारी गेली नाही. आणि त्याची कारणं 2 होती. ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली. आमच्या वाचनात असं आलं की मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकारी 20 जिल्ह्यामध्ये, 20 का जालना जिल्ह्यामध्ये केली होती
आणि तिथं जे उपोषण चाललं होतं दरांडीचं, त्या उपोषण करणाऱ्यांना ते जाऊन भेटले. तुम्ही त्यांचं होते छापले होते. त्यांचा काय सुसंवाद झाला आम्हाला माहिती नाही. तो सुसंवाद झाल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी उपोषण सोडलं आणि नव्या मुंबईमध्ये दरांडे पाटील आणि मुख्यमंत्री यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला. तुम्ही कदाचित छापलेला होता तेव्हा माहीत असेल. याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता. दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका गृहस्थांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं. त्यांचं उपोषण सोडायला राज्य सरकारचे 4-5 मंत्री हे त्या ठिकाणी गेले होते. त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही, तुम्ही छापलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत नसतो. आमचं त्याच्यातल्या मिटिंगला न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलत आहेत. एक दरांडे पाटलांशी बोलतात, एक ओबीसीवाल्यांच्याशी बोलत आहेत आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही मोठी विधानं करतात. पण त्यांचा प्रत्यक्ष डायलॉग काय झाला, प्रस्ताव काय होता हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं, जोपर्यंत दरांडे पाटलांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तवचित्र आपल्या पुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्च्युअल चित्र आपल्या पुढे येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो. पण त्यांनी 40-50 लोकांच्या तुम्ही तुमचं मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं, आम्हाला ते काही योग्य वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आग्रह काय त्यांचा, विरोधकांनी त्यांचं मत द्यावं. राज्यकर्ते हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो पहिल्यांदा सांगावा, त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. ही भूमिका समंजसपणाची शांतपणाची नव्हती एवढं सांगितलं. आता उज्ज्वल आले, उज्ज्वलांनी तीच गोष्ट सांगितली की झालं गेलं सोडून द्या आणि यातनं आता मार्ग काढावा लागेल, नाहीतर महाराष्ट्रामध्ये वादवादची. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की या लोकांनी जी वक्तव्य केली ती वाद वाजवायला मदत करणारी होती. त्यांनी मार्ग काढायचा असेल तर सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते आणि ती राज्यकर्त्यांनी भूमिका कितपत घेतली हे मला माहिती नाही, ते दिसलं नाही. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यात वाद वाजवण्याची अवस्था त्या ठिकाणी झाली. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्यामध्ये जे कोणी होते चर्चेला, म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मुख्यमंत्री होते, उज्ज्वल होते, देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते. आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली, त्यातनं काय निर्णय घेतले हे आम्हा कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे असं मार्गदर्शन उज्ज्वलांनी मला केलं. ही गोष्ट काही नाकारता येईल आणि त्यामुळे त्यातनं आता बघूया. मी त्यांना सांगितलं तेव्हा तुम्हाला जर ह्यातनं प्रश्न शोधायचे असतील तर एक दरांडे पाटलांना काय तुम्ही कमिटमेंट दिल्या, त्याच्यात कोणत्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केली किंवा करणार आहात हे त्यांना आणि बाकीच्यांना सांगावं आणि ओबीसीला
त्यांच्या हिताची जपणूक करण्याच्या दृष्टीने जी काळजी घेणं आवश्यकता आहे त्याही संबंधीची जी काही तुम्ही कमिशन केली किंवा व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्यापुढे सादर करा. जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या चोरीची धोरणं दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी विसरून पुढे जायला हरकत नाही. आज शांततेची गरज आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आता आकडा सांगणं बंद केलेलं आहे. 400 पार वगैरे म्हणत नाही, पण अमित शहा 21 तारखेला पुण्यात विधानसभेच्या तयारीसाठी येत आहेत. तर पुढची निवडणूक ही केंद्राकडूनच महाराष्ट्र विधानसभा हाताळली जाईल असं वाटतं का? आणि पवार विरुद्ध पुन्हा केंद्र, भाजपचं केंद्रीय नेतृत्व अशीच निवडणूक होईल का? नाही, असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळी सूत्र ही दिल्लीवरूनच आयोजित केली. प्रधानमंत्री त्याच्यामध्ये अत्यंत आक्रमकपणाने देशात हिंदत होते. आपण पाहिजे महाराष्ट्रात त्यांचे किती 18 सभा झाले नाही, 17-18 काहीतरी सभा झाल्या आणि आम्ही त्याच्यात स्टडी केला आहे की 18 का 19 ठिकाणी गेले. त्यातली 4 जागा सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी आम्हाला यश आले. त्याला आमची इच्छा आहे की या निवडणुकीत सुद्धा त्यांनी जास्त यावं, महाराष्ट्राला मार्गदर्शन करावं आणि मराठी जनता त्याचा योग्य विचार करते. त्या दृष्टीने त्यांचे काय असेल तुम्ही. पण तुम्ही जी बातमी देताय की माझ्या आजच वाचण्यात आली, साहजिकच आहे. सत्ताधारी पक्ष असो विरोधी पक्ष असो निवडणुकीत कमी जास्त होतं, पण त्यातनं सावरून पुन्हा एकदा आत्मविश्वासानं पक्ष उभा राहण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी सत्ताधारी पक्षाने आखणी केली असेल तर त्याच्यात काही चुकीचं नाही. तो त्यांचा अधिकार आहे आणि ती करते. त्यांना गृहमंत्र्यांचा पाठिंबा हा आणखी महत्त्व भरत असेल तर त्याचा विचार त्यांनी त्यांच्या हिताच्या दृष्टीने केला तर त्याच्यात काही वावगं नाही. तो तक्रार करायचा आम्हाला काही कारण नाही. तुम्हाला सोडून गेलेले सगळे एक एक परत येऊन तुम्हाला भेटताय आणि तुमचे जे सोडून गेलेले जे पहिले आमदार येतो ते पण तुम्ही त्यांच्या मतदारसंघात येणार करून ते खूप घाबरलेले आहेत. तर त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आणि बारामतीमध्ये जे अजित पवारांनी खूप विकास केलेला आहे. शनिवारावर ते बारामतीमध्ये असतात, खूप काम करतात. आम्ही पण जवळ पाहिलं होते. तरी देखील बारामतीच्या जनतेने तुम्हाला भरभरून मतदान का केलं तेही सांगा. बारामती आहे असे की शेवटी लोक त्यांच्याशी तुमचा डायलॉग कसा वर्षाचा आहे हे लोक विसरत नसतात. त्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये उत्तर देऊ द्या ना. या निवडणुकीतच नाही अनेक निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फॉर्म भरायला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सभेला जायचो. बाकीच्या प्रचाराला कधी मी गेलेलो नाही. यावेळीचा अपवाद होत आणि त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसंवाद चांगला आहे. त्या लोकांनी ठेवला आणि मी ठेवला आहे. आणि व्यक्तिगत माझा अनुभव राजकारणाचा समाजकारणाचा आहे की तुम्ही लोकांशी पर्सनल डायलॉग तर ठेवला. थोडा असा फरक आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी 50% लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसं होत नाही. आता तो मतदार आल्याच्या नंतर मला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं जातं. तेव्हा मला कळतं की हा कोणत्या घराचा आहे. ही जनरेशन गॅप.
तर हा डायलॉग हा सुचवा तुम्ही कायम ठेवला तर लोक कधी विसरत नाही. अगदी साधी गोष्ट सांगतो, एक उदाहरण लहानचं. मी मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये बसलो, चिठ्ठी आली. बारामतीवरून एक बाई आली भेटायला. तिला मी भेटलो आणि विचारलं, काय रे सोडून काय काढलं? ते काय ते असेल ते काम व्हायचं. गावाकडे जाऊन गावाला सांगितलं, साहेबांनी मला सोहन म्हणून हाक मारली. तिचं काम हो न हो पण मला नावाने हाक मारली. प्रश्न हा आहे की नागरिकांना, लोकांना हा आपला सहकारी नेता याच्याशी हा सुसंवाद हा त्यांना भावतो आणि तो विसरत नाही कधी. बारामतीमध्ये कोणी काही म्हणलं तर माझी खात्री होती की सोफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही. आणि घरातला कॅन्डिडेट असताना सुद्धा लोकांनी 40,000 मतं सोफियाला जास्तीचे दिली. आणि त्याचं कारण हा डायलॉग 2 फेऱ्यांचा. की शांतता निर्माण करण्यासाठी आता तुमची गरज आहे, तुम्ही पुढाकार घ्यावा. पण राज ठाकरेंनी आज पोस्ट केली आषाढी एकादशी निमित्त. त्यांनी म्हटलंय की राज्यात काही वर्षांपासून, मागील काही वर्षांपासून जातीय तेढ निर्माण झाली, वाद निर्माण झालाय आणि तुमचं नाव घेतलं नाही पण त्याला तुम्ही जबाबदार असाल. ते आजच त्यांच्या वेळेस येऊन बोलतात. त्यांचं वैशिष्ट्यच आहे. ते 18 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी ते कधी जागे झाले त्याच्यावर साधारणतः ज्याच्यावर चिफाणी केली त्याचा कॉग्निजन्स वाचक देतात, अशांच्यावर ते चिफणी करतात. लोकसभेच्या वेळेस घरातले काही जण बाहेर गेले, आता परत विधानसभेच्या किंवा या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ते परत जर घरात येणार असतील तर आपलं काय, त्याच्याबद्दलचं काय भूमिका? घरात यायचे घरात यायचे, त्याचे काय निवडणूक येते ना, ते घर कायम असतं. सर, आताच्या लोकसभेमध्ये जसं आत्ताच्या पिढीच्या काका पुतण्यामध्ये संघर्ष दिसला, तसं विधानसभेला आता नव्या पिढीतला काकांचा पुतण्या संघर्ष दिसणार का? म्हणजे अजित पवार आणि युगेंद्र पवार. आणि असं जर झालंच तरी सुद्धा सगळ्यांचा बघण्याचा अजून एक दृष्टिकोन असा असतो की एकाच घरामध्ये आता सध्या 2 राज्यसभा सदस्य, 1 लोकसभा सदस्य, 1 उपमुख्यमंत्री. तर याच्याकडे टीका होत असताना तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? असंही मतदारांनी त्याचा विचार करावा. लोकसभेमध्ये शिवसेनेने हट्टाने जास्त जागा घेतल्या लोकसभेला, पण त्यांचं जर आपण स्ट्राईक रेट म्हणला तर खूप कमी आहे. आताही ते परवाच्या विधान परिषदेत त्यांनी हट्टाने त्यांचा उमेदवार दिला. हट्ट करतात उद्धव ठाकरे मुंबईमध्ये, असं नाही वाटत? असे ठरवत काय असतो हवा. कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा नेता, आपला पक्ष, आपला सहकारी यांच्या हिताच्या दफनकीसाठी आगळी भूमिका घेतात. ते डायजेस्ट करायचं असतं. शेवटी तुम्ही एकत्रित सामूहिक लोकांच्या समोर जात असाल तर काही गोष्टी डायजेस्ट करायच्या असतात आणि त्याच्यात फार हे होत नाही, अस्वस्थ होत नाही. महाविकास आघाडीत नेतृत्वाबद्दल संघर्ष आहे का? अजिबात नाही. ठाकरे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ती चर्चा झाली. तुम्ही दिलेला उमेदवार असून सुद्धा त्यांनी उमेदवार देणं, त्यासाठी त्याला निवडून आणण्यासाठी प्रेशर करणं. नाही, असं आहे की आम्ही उमेदवार दिले नाही. आमच्याकडे एका पक्षाची विनंती होती, आमची मतं आम्ही तुम्हाला दिली हे आम्ही सांगितलं. त्याच्यात वेगळेपणा काही नव्हतं. आणि ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला आमचा उमेदवार द्या, तुमची सेकंड प्रेफरन्सची मतं आम्हाला द्या, आमची सेकंड प्रेफरन्सची तुम्हाला देतो. या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली होती. काँग्रेसला 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार फुटले 7. मी वाचतो 2 दिवस तिथं काही फाटाफूट झाली, पण मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. त्यांची सीट तर निवडून आली. RSSचं एक मासिक आहे विवेक म्हणून, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अजित पवार महायुती बरोबर आल्यामुळे आता भाजप नाराज झालेला आहे. अजित पवारांनी महायुतीत येणं कितपत योग्य वाटतं? असं आहे की तो महायुतीच्या लोकांचा प्रश्न आहे.
मी आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी वाचली आणि आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये फ्रंट पेजला एक बातमी आहे की विवेक नावाचं काही वर्तमानपत्र आहे, विवेक. विवेकने ह्या जे सांगतात ती बातमी दिलेली आहे. आणि याच्या आधी मी अशीच बातमी ऑर्गनायझरमधून वाचली होती. आता ऑर्गनायझर आणि विवेक याच्या बातमीवर कोणती विचारधारा आहे तिचा शोध घ्यावा लागेल. ते जे अर्थी म्हणतात याचा अर्थ त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे असे स्पष्ट होते. यापेक्षा वेगळं काही नाही. आता असं म्हटलं की सामाजिक आणि राजकीय जी अस्थिरता आहे गेली 3-4 वर्ष राज्याची सामाजिक आणि राजकीय अस्थिरता आहे तर ती आणखी किती काळ अशी पुढे राहील आणि महाराष्ट्राचं जे नुकसान होत आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता? सामाजिक आणि राजकीय जी अस्थिरता आहे ते किती काळ राहील आणि तुम्ही त्याच्याकडे कसं बघता असं नाही, मला असं वाटतं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा जो विचार करतोय तो काही कार्यक्रम घेऊन जाणार असतो. तो कार्यक्रम घेताना तो म्हणजे फार मोठा मॅनिफेस्टो ठेवा असं मला वाटतं. लिमिटेड टू द पॉईंट आणि लोकांच्या दृष्टीने त्यांना आवडेल असे काही ठराविक मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जावं, एकत्रित प्रयत्न करावे. कालच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रित प्रयत्न केले. तिथं जी कमतरता आली ती दुरुस्त करावी आणि लोकांच्या सुद्धा आक्रमकपणे आपली भूमिका मांडावी. हे सूत्र घेऊन आम्ही निवडणुकीत जातो. आणि असं वाटतं सध्या मी जे महाराष्ट्रात फिरतोय की लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल जर आम्हाला तिघांच्या दृष्टीने अनुकूल आला तर मी एक खात्री देतो, काही झालं तर आम्ही 5 वर्ष सरकार उत्तम चालवणारं महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू. त्याच्यात नेतृत्वाचा प्रश्न येणार नाही. मी स्वतः कुठल्याही पदाची अपेक्षा मला करायची इच्छा नाही. खूप साऱ्या गोष्टी बघितल्यात. चांगलं राज्य चाललं पाहिजे आणि लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलं पाहिजे. एवढे एकूण सूत्र आम्ही तिघेही घेऊन जाणार. असं म्हटलं की घर हे घर असतं. अजित पवार गेल्यानंतर त्यांचा तुमच्याशी डायलॉग होतो का हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट ते जर परत आले, मी आता घर म्हटले ते केवळ कुटुंबाच्या उद्देशानं की राजकारणाच्या सुद्धा उद्देशानं ते जर उद्या परत आले तर तुमच्याकडे त्यांना जागा असेल? नाही, घर काही सांगितलं नाही. घरात सगळ्यांना जागा आहे. पक्षाचा हा व्यक्तिगत मी निकाल घेणार नाही. माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीनं उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचार झाले तर हल्ली मी कुठल्याही गावी गेलो तरी 2-3 तास येणाऱ्यांच्या स्वागत नाही पण ऐकून घेण्यास वेळ द्यावा लागतो. महाराष्ट्रात सध्या ते IAS ऑफिसर खेडेकर आणि अग्रवाल ऍक्सिडेंट केस झाली त्यात सगळ्याच प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट, डॉक्टर भ्रष्ट झाले दिसतात, RTO झाले, पोलीस झाले, कलेक्टर झाले. तर हे प्रशासनात हा जो डिसायड त्यात महाराष्ट्रातील पुण्याची खूपच नॅशनल लेवलला बदनामी होते. तर नेमकं प्रशासनावर असं हे कशामुळे असं होतं की सगळ्याच यंत्रणा पटापट सामील होते त्या करप्शन मध्ये? खरं या देशामध्ये 3 राज्य एकेकाळी प्रसिद्ध होती प्रशासनामध्ये. एक त्यावेळी त्याला म्हणायचे बॉम्बे स्टेट. महाराष्ट्र आत्ता नाही म्हणत बॉम्बे दॅट इन्क्लूड पार्ट ऑफ द गुजरात असतो. त्याच्यानंतर तामिळनाडू, ते तामिळनाडू नव्हतं, मद्रास स्टेट होतं. आणि तिसरं स्टेट होतं बिहार. या देशात तुम्ही जर बघितले की अगदी प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधले वरिष्ठ अधिकारी असो, कॅबिनेट सेक्रेटरी असो, अनेक बिहारमधनं उत्तम अधिकारी असायचे.
LK 10 अनेक नावं सांगतात. या 3 राज्यांची प्रशासन यंत्रणा ही एक्सेप्शनल चांगली होती. आणि ती महाराष्ट्राचा जर विचार केला तर संयुक्त महाराष्ट्र झाल्याच्या नंतर 2 भाग झाले. पण 2 भाग झाले त्याचे पहिले मुख्यमंत्री जे होते यशवंतराव चव्हाण, त्यांनी प्रशासनाची एक दिशा दाखवली आणि ती दिशा अनेक वर्ष जाणीवपूर्वक सांभाळली. त्याच्यात वसंतराव नाईक असतील, त्याच्यात शंकरराव चव्हाण असतील, अनेकांची नावं घेतायची. त्या सगळ्यांनी ते जतन केलं. मी सांगणं योग्य नाही, पण आम्हाला लोकांच्यापर्यंत ॲडमिनिस्ट्रेशन आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी अतिशय सुसंवाद होता. आणि कधीही आज जे ऐकायला मिळतो ते कधी ऐकायला मिळत नव्हतं. हल्ली दुर्दैवानं या सगळ्या यंत्रणेकडे वळत असताना मी म्हणेल तसे निर्णय घेण्याची प्रवृत्ती ही वाढलेली आहे. त्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जो कलिकाचा तो 2 मंत्रिमंडळाचे कलिक, त्याहीपेक्षा प्रशासनाचे IAS IPS हे कलिक यांच्याशी जो डायलॉग पाहिजे तो डायलॉग हल्ली दिसत नाही. डायरेक्शन दिसतात. डायरेक्शन द्यायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, नाहीच नाही. पण एखाद्या विषयाच्या संबंधी अधिकाऱ्यांचंही काही मत आहे ते जाणून घेण्याची तयारी ही हल्ली दिसत नाही. किंवा कुणी आपलं मत व्यक्त करायला पुढे आला तर डायरेक्ट कुणी बोलत नाही, खाजगी सांगतात अशी शहाणी झाली. कर्नाटक सरकारने एक निर्णय घेतलाय की स्थानिकांना खाजगी म्हणजे खाजगी क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबतचा कर्नाटक सरकारने घेतला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पण अलीकडे 2 निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि एक आज काहीतरी लाडका भाऊ असं काहीतरी हे झालेलं आहे. या 2 निर्णयाकडे तुम्ही कसं? कर्नाटक सरकारचा निकाल कोर्टात टिकणार नाही, तो काही टिकणार नाही. आता हे लाडकी बहीण, लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी आपण या बजेटमध्ये बघितल्या. बजेट हे दरवर्षी मांडलं जातं. महाराष्ट्रात एक 2 मंत्री असे येऊन गेले, जयंत पाटील आणि अजित पवार. या दोघांनी 5, 6, 7, 8 वेळेला बजेट मांडायची संधी मिळाली. त्या 6, 7 वेळेला बहीण भाऊ काही कुठं आलेले दिसले नाही. चांगली गोष्ट आहे, बहीण भावांचा विचार होतो याचा आनंद आहे. हा सगळा चमत्कार कालच्या लोकसभेच्या मतदारांच्या मतात आहे. आणि म्हणून मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण भाऊ सगळ्यांची आठवण होते. आता एकच आहे की त्याच्यातली मला काळजी एकच आहे की महाराष्ट्राची एकंदर स्थिती काय आहे. आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या संदर्भात एक काळ असा होता की महाराष्ट्र देशातल्या पहिल्या 2-3 राज्यात होता. परवा नियोजन मंडळाने जी यादी प्रसिद्ध केली त्याच्यात महाराष्ट्राचा नंबर 11 आहे. म्हणजे आपण 11वर जाऊन पोहोचलो. हे चिंता करण्यासारखं चित्र आहे. आता त्याच्यामध्ये फायनान्शियल काय पोझिशन आहे. अंदाजे 7,80,000 कोटीचं कर्ज आज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. आणि या वर्षाचं आत्ताचं कर्ज त्याच्यात 1,10,000 वेगळं आहे. तूट जी आहे महसुली ती त्याची 20,000 कोटीच्या पेक्षा अधिक आहे. आणि आता बजेट आपण मानतो आणि बजेट मांडल्याच्या नंतर समजा जनरली आपल्याकडे बजेट फेब्रुवारी-मार्चमध्ये मानतात आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये उजवणी मागण्या म्हणतात संशोधनची जेव्हा. यावेळी बजेट मांडलं त्या आठवड्यामध्ये उजवणी मागण्या मांडल्या. उजवणी मागण्याची रक्कम 94,000 काहीतरी नाही
94,800 या संशोधनचे जवान, त्याच्यात काहीतरी 40 कोटी बहिणींच्यासाठी आणि बाकीचे जे इतर आहेत वीज मंडळ वगैरे वगैरे या सगळ्याच्यासाठी किंवा शेतीची काही चूक आहे त्या सगळ्याला प्रचंड रक्कम त्या ठिकाणी वाढल्या. याचा अर्थ एकच आहे की हा कालच्या निवडणुकीचा निर्णय लक्षात घेऊन काही टाकलेली पावले आणि फायनान्शियली हे महाराष्ट्र एकेकाळचं शक्तिशाली समृद्ध राज्य हा जो लौकिक होता त्याच्यासंबंधी लोकांना किंवा जाणकारांना फेरविचार करावा लागेल असं चित्र आज त्या ठिकाणी दिसते. दरडारी उत्पन्नामध्ये 11 पोचणं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं मला योग्य वाटत नाही. त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे. कुणी राज्यकर्ते असोत आपल्याला शेवटी राज्य आर्थिकदृष्ट्या सावरलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना पाठिंबा दिला होता, त्यांची भेटी घेतली होती. आता ओबीसी आंदोलनात त्यांनी पाठिंबा दिला आहे आणि ओबीसी साठी ते मोर्चा किंवा मार्च काढणार आहेत. हा एक प्रश्न. आणि दुसरा, महाविकास आघाडीला रोखण्यासाठी किंवा मतांमध्ये फूट पाडण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न होईल का विधानसभा निवडणूक? मला काय वाटत नाही तिसऱ्या आघाडी होईल. प्रकाश आंबेडकर आम्ही त्यांना बरोबर घ्यायचा प्रयत्न केला, आम्ही नाही यशस्वी झालो. त्यांची भूमिका घेऊन घे. कोर्टाच्या निर्णयाबद्दल आता आपल्याला 2 आठवड्यात समोरच्यांनाही ॲफिडेव्हिट करायला सांगितलं. आपला यश काय वाटतं संदर्भातला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीतला आता काल कोर्टात? नाही, काल कोर्टात तारीख होती, मी काही केलं नाही, सोफिया गेली होती आणि कोर्टाने असं सांगितलं की त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की तुमचं म्हणणं मांडा आमच्या गोष्टीच्या संदर्भात. ते म्हणणं मांडलं गेलं होतं. कोर्टाने काल सांगितलं की इतक्या दिवसात तुम्हाला मांडावंच लागेल. बघूया आता त्याने होऊन सांगितलंय. कोल्हापूर जिल्ह्यात जो आता प्रश्न झाला संभाजी महाराज आणि शाहू महाराज विशाळगडावर जो एक अतिक्रमणाच्या धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय का? विधानसभा विशाळगडावर अतिक्रमण काही तसं की अतिक्रमणाच्या संबंधीची तक्रार असेल तर त्याचा मार्ग काढावा. पण विशाळगडाचं पाहिजेच एक गाव जिथे अल्पसंख्याक लोकांची संख्या ते या सगळ्या प्रकरणात नसताना त्यांच्यावर हल्ला होणं ही काही गोष्ट मी छत्रपती शाहूराजांशी सकाळी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की जो हल्ला झाला खालच्या लोकांचा विशाळगडावर नाही त्याच्या खाली असलेल्या गावात किंवा अक्षम आहे ते काही योग्य नव्हतं. ते स्वतःच्या गावात गेले, लोकांची समजूत करतायत, आजही त्या ठिकाणी ते जाणार होते आणि ह्या गोष्टी काही चांगल्या नाही. सर, हे सगळं मनोहर भिडेच्या कार्यकर्त्यांनी केली असे एक तिकडनं रिपोर्टिंग मिळतंय. सातत्याने भिडेगुरुजी वादात सापडतात. शासन त्यांना असे माझ्या वाचण्यात असं आलं काही पुणेकर गेले होते. आता पुणेकर कोणी मला माहिती नाही. तुम्ही आज छापलंय, चौकशी करणार आहे कोण पुणे. साहेब, जून अखेरपर्यंत म्हणजे 1 जानेवारी ते जून अखेरपर्यंत पश्चिम विदर्भामध्ये 546 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2004-5 पासून आपण हे सगळे प्रयत्न राष्ट्रीय म्हणजे केंद्रापासून तर राज्यात सुरू झाले. मग वेगवेगळे पॅकेजेस असुद्यात, कर्जमुक्ती असुद्यात किंवा काय किसान सन्मान योजना, अजूनपर्यंत आपण या प्रश्नाचं काय सोक्ष लागेल किंवा कायमस्वरूपी उत्तर मिळेल असं का होत नाहीये? हे कोणाचं फेल्युअर आहे? काय होतं? पैशासाठी उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत देणं आणि त्याला लागणाऱ्या गोष्टींची उपलब्धता जास्त किमतीत देणं या 2 गोष्टीची अत्यंत गरज आहे. गव्हर्नमेंट सिरियस असलं ते हे प्रश्न करून मी शेतीमंत्री असताना पहिल्या आठवड्यामध्ये बातमी आली. त्या बातमीमध्ये आत्महत्याचा विषय आला आणि तो कळल्याच्या नंतर मनमोहन सिंगांना जाऊन मी तातडीने सांगितलं की
त्याच्यात सिरियसली लक्ष घातलं पाहिजे. आपण दोघांनी जाऊन माहिती घेऊया. आम्ही दोघेही याचपणा इश्यू समजून घेतला. कर्जबाजारीपणा हा विषय लक्षात आला. परत गेल्याच्या नंतर 10 दिवसाच्या आत 78,000 कोटीचं कर्ज त्यांच्या डोक्यावरचं माफ केलं. उत्पादन वाढलं आणि अनेक गोष्टी झाल्या. अलीकडच्या काळामध्ये या सरकारनं अशा प्रश्नांच्याबद्दल जे गांभीर्याने बघायला हवे की न बघितल्याच्यामुळं आज दुर्दैवानं पुन्हा या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. पण मी तर राजकारण आणणार नाही. मी या ठिकाणी काही झालं तर बळीराजाचे प्रश्न सोडवता कशी यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याच्या भूमिकेला आम्हा लोकांचं सहकार्य राहील. शेवटचा आपने जो काम किया है महिला आंदोलन जो कहते हैं या वुमेन्स एम्पावरमेंट के लिए वो जग जाहिर है. महाराष्ट्र को पहली महिला मुख्यमंत्री होने के लिए कहाँ पे कमी रह रही है या कोई महिला आपको लगता है कि क्या ऐसा होना चाहिए कि महिला ऊपर आए और महाराष्ट्र को पहली महिला मुख्यमंत्री भी मिले, या आपको ऐसा लगता है कि हाल ही में जो नेता है उनमें से कोई एलिजिबल है जो इस पोस्ट को ले सके? एलिजिबल बहुत कुछ हो सकते हैं, मेजॉरिटी चाहिए, पार्टी की लाइन चाहिए. ये कोई डिसीजन कोई इंडिविजुअल कर नहीं सकता. आजची जी सुरुवात झाली ती अख्या स्टुडिओच्या दृष्टीनं लक्ष्मीचंद खावलिया त्यांच्या कुटुंबियांनी एक सुविधा तुम्हाला सगळ्यांना प्राप्त करून दिली. त्यांचे जे वडील आहेत ते माझे सहकारी होते. अनेक वर्ष आम्हाला लोकांच्यावर त्यांनी काम केलं. ते दुर्दैवाने लोक निघून गेले. पण त्याच्यानंतर लक्ष्मीकांतजी त्यांच्या वडिलांची सुद्धा समाजसेवा करण्याची जी एक वृत्ती होती त्याच्यात त्यांनी सातत्य ठेवलं. आणि अनेक ठिकाणी तुम्ही अमरावतीला अकोल्याला कुठेही त्यांच्या संस्थेचं नाव घेऊन तरुण लोक पुढे येतात, काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत असतात. आणि हे सगळं करत असताना त्यांनी पत्रकार संघाची आठवण ठेवली. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि तुम्ही लोकांनी त्यांना संधी दिली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. प्रवेशाचे सकाळ प्रवेश झाले ना सकाळी पिंपरी चिंचवडमध्ये ते बोला काय सांगायचं